नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि गीतसप्तकच्या भाग 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गुरुदत्त एक मनस्वी पण शापित असा कलावंत, एक महान अभिनेता आणि तितकाच संवेदनशील दिग्दर्शक. काही वेळेस काय असतं ना, की आपण त्यातला कलाकार पाहण्यापेक्षा त्यातला माणूस कसा आहे हे अ, पाहायला जातो बहुतांश वेळा. पण माणूस जसा आहे तसाच तो कलाकार असेल असं नाही आणि तो कलाकार जसा असेल तितकाच महान तो माणूस असेल असा नाही, हे एकदा आपण स्वीकारलं पाहिजे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कागज के फूल ही त्याची अजरामर कलाकृती आणि त्यातलंच अरे देखी जमाने की यारी बिछडे सभी बारी बारी हे गाणं मला खूप जास्त आवडतं. आता काही गाणी ही संगीतामुळे लक्षात राहतात, तर काही गाणी शब्दांमुळे, तर काही चित्रीकरणामुळे. पण हे गाणं म्हणजे या सगळ्याचा त्रिवेणी संगम आहे. एस डी बर्मन यांचं संगीत, कैफी आझमी यांचं जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे शब्द आणि पडद्यावर गुरुदत्त आणि वहिदा. वहिदा रहमान ही सुद्धा माझी अत्यंत आवडती अशी अभिनेत्री आहे. एखादं गाणं अजरामर होण्यासाठी अजून काय हवं मला सांगा. मला तरी गाणं ऐकताना बऱ्याचदा शब्द भुरळ पाडतात आणि हे गाणं तर कैफी आझमी यांच्या सारख्या सिद्धहस्त सुफी दैवी कवीने लिहिलेलं. आता काही जणांना असं असतं की चाल आवडते म्हणा किंवा एखाद्याचं असं असतं की चित्रीकरण आवडल्यामुळे नंतर ते गाणं आवडतं. पण मला सगळ्यात आधी ना त्या गाण्याचे शब्द काय आहेत त्याकडे माझं लक्ष जातं. कदाचित मी लिहित असल्यामुळे असेल, मला माहिती नाही, पण माझं लक्ष शब्दांकडे सगळ्यात आधी जातं. आणि ह्या गाण्याचे शब्द तर म्हणजे तुम्ही ऐकालच. मी लिंकमध्ये ते गाणं देत आहे, जरूर पहा. चित्रीकरण सुद्धा अत्यंत पाहण्यासारखं असं आहे. भावभावना अतिशय सुंदर पद्धतीने अभिनीत केलेले आहेत. कवी म्हणतो की सगळी दुनिया पाहिली, दुनियाची यारी पण पाहिली, दुनियादारी कळली, पण सगळे जण एक 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 करून मला सोडून गेलेत. आता ह्या ठिकाणी ना मला भा. तांबेंची एक कविता आठवते. काय योगायोग आहे पहा. मराठीतील एक अनन्यसाधारण प्रतिभा लाभलेले कवी आणि तेवढाच एक हिंदी भाषिक कवी, दोघांनीही एकच तत्वज्ञान तितक्याच असोशीने आणि तितक्याच ताकदीने ते मांडलेलं आहे. दोघांची ही भावना तितकीच प्रामाणिक आणि म्हणूनच ती थेट भेटणारी आहे. कुठलीही कलाकृती जी आहे ना, ती जोपर्यंत जो मांडणारा आहे त्याला ती पोचत नाही, तोपर्यंत ती तो समोरच्यापर्यंत पोचवू शकत नाही. त्याला जे म्हणायचं आहे ते जर तितक्या प्रभावीपणे त्याला स्वतःला पटलेलं असेल, तर तो तितक्या सहजतेने ते समोरच्याला पटवून देऊ शकतो. कारण असं आहे की ते त्याला पटलेलं असल्यामुळे त्या तितक्या सहजतेने ते उमटलेलं असतं. ही सहजता जी आहे ना, ती प्रत्येकच गोष्टीमध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही बघा, एखादी गोष्ट सहज कधी होते की जेव्हा तुम्हाला त्याचा सराव झालेला असतो आणि तेव्हा ती गोष्ट सहज होते, सोपी होते. आता हे सहजपणा वाटतो तितका सोपा नाही आहे. कारण सहजता होण्यासाठी तितकं तुमचं जास्त ती सराव असला पाहिजे. त्या गोष्टीवरती तुमची ती पकड असली पाहिजे. ती गोष्ट तुम्ही ती आत्मसात केलेली असली पाहिजे. आणि हे दोन्ही दिग्गज कवी ज्यांचं शब्दावरती इतकं प्रभुत्व होतं की ते सहजपणे अगदी जीवनाचं तत्वज्ञान मांडून जातात. तांबे म्हणतात, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. किती सुंदर लिहिलंय आणि जे म्हणजे अजूनही तितकंच लागू आहे, पुढे पण लागू राहणार आहे. काही गोष्टी कालातीत असतात त्या अशा की जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या, रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थ परायण परा, मावळत्या दिन करा, अर्घ्य तुझं जोडूनी दोन्ही करा. दोघंही तेच सांगतायत. आज तू यशस्वी आहेस, तुझ्याकडे सगळं आहे, तोपर्यंत सगळे तुझ्याबरोबर आहेत. एकदा का तू थकलास, तुझ्याकडे देण्यासाठी काहीही राहिलं नाही, की हीच दुनिया एक एक करून तुला सोडून जाणार आहे. अर्थ तोच आहे. दोघांनी तेच सांगितलेलं आहे. शब्दांचं वजन दोघांचंही वेगळं वेगळं, पण अर्थ मात्र तोच आहे.
आंसू के सिवा कुछ पास नहीं, या फूल ही फूल थे दामन में, या कांटों की भी आस नहीं। मतलब की दुनिया है सारी, मतलब की दुनिया है सारी, बिछड़े सभी बारी बारी। बारी वक्त है मेहरबा, वक्त है मेहरबा, आरजू है जवा, फिक्र कल की करे, बिछड़े सभी बारी बारी। इतनी फुर्सत कहा दौर ये चलता रहे, रंग उछलता रहे, रूप मचलता रहे, जाम बदलते रहे। रात भर मेहमा है ये बहारे, रात भर मेहमा है बहारे, यहाँ रात गर ढल गई, फिर ये खुशियाँ कहा, पल भर की खुशियाँ है सारी, बढ़ने लगी बेकरारी, देखो जमाने की यारी, बिछड़े सभी बारी बारी। तरुण वयात खूप काही मिळाले, यश, पैसा, प्रसिद्धी, सगळंच वारेमाप, आणि त्यामुळे आयुष्य ही बेफाम बेफिकीर. मला कुणाची गरज नाही, मी आहे हा असा आहे, मला जसं पाहिजे तसं मी माझ्या कंडिशन्सवरती जगणार. माय लाईफ माय रूल्स हा आजचा परवालीचा मंत्र आहे. कोणाकडेही बघायला वेळ नाहीये, बेपरवा बेमुरवत तारुण्य. पण हे सगळं क्षणभंगूर आहे. ही पलभर की खुशियाँ आहेत हे लक्षातच येत नाही, आणि आपण आपल्याच मस्तीत जगत राहतो. तारुण्य संपतं, कैफ जातो, आणि लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला कुणीच नाहीये, आपण अगदी एकटे आहोत. आत्तापर्यंत म्हणजे माय लाईफ माय रूल म्हणणारे आपण, आता वाटतं की आपल्याला कोणीतरी विचारावं, आपल्या आजूबाजूला माणसं असावीत. आत्तापर्यंत आपल्याला एकटेपणाचा कैफ होता, आपल्याला नको वाटत होतं, कुणीही नको. पण नंतर लक्षात येतं की ही तर जी होती खुशिया सुद्धा पलभरकीच होती. कारण तारुण्य हे कायम राहणारी गोष्ट नाहीये. ते हातातून असं पाणी निसटून जावं, वाळू निसटून जावी तसं निसटून जातं, आणि निसटून गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नंतर लक्षात येतात, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपल्या संपत्तीवर, रूपावर, किंवा अजूनही कशा कशावर भाळलेली लोक अगदी सहज आपल्याला सोडून गेलेले आहेत. तरुण वयात आपल्यावरती भाळणारे, आपल्यावरती प्रेम आहे असं म्हणणारे, किंवा तू मला आवडतोस आवडतेस असं सांगणारी लोक आपल्या आजूबाजूला जी खूप जास्त होती, ती आता नाही आहेत आपल्याबरोबर. आपल्याला एक 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 करून सोडून गेलेले आहेत. उड़ जा प्यासे भवरे, रस न मिलेगा खारों में, कागज के फूल जहाँ खिलते हैं, बैठना उन गुलजारों में. नादान तमन्ना रेती में, उम्मीद की कश्ती खेती है, एक साथ से देती है दुनिया, सौ हाथों से लेती है. ये खेल है कब से जारी, ये खेल है कब से जारी, बिछड़े सभी बारी बारी. आपलं सुख कशात आहे हे आपल्याला कळायला हवं. पण तारुण्याचा उन्माद इतका असतो की वरवरच्या भौतिक गोष्टींनाच आपण सुख समजतो. कवीने याला खूप छान उपमा दिलेली आहे, जे या चित्रपटाचं पण नाव आहे, कागज के फूल. किती सुंदर उपमाय पहा. कागदाची फुलं नाही का, दिसायला किती आकर्षक असतात, रंग वेगवेगळे मनमोहक असे रंग असतात, त्याचं आपल्याला प्रचंड आकर्षण वाटतं. आर्टिफिशियल फुलं सुद्धा आपण पाहतो, आपण पैसे देऊन ती विकत घेतो, त्यांचे रंग खूप आकर्षक असतात. पण कागदाच्या फुलाला किंवा आर्टिफिशियल फुलं जी आपण घरामध्ये ठेवतो त्याला सुगंध नसतो. या सगळ्या भौतिक गोष्टी म्हणजे कागज के फूल आहेत. तर या सगळ्यापासून तू लांब राहा. मानसिक शांती कशात आहे हे समजून घे, त्याचा शोध घे आणि त्याचा ध्यास घे. हे ध्यास घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुळात माझं सुख कशात आहे हे समजणं, ते समजल्यावर त्या सुखाचा शोध घेणं, नुसता शोध घेणं नाही तर त्याचा ध्यास घेणं. अशी जी ध्यास घेतलेली जी माणसं असतात ना, ती जगा वेगळी असतात. आपल्याला अगदी ध्यास जरी घेता आला नाही तरी आपलं सुख कशात आहे हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी पुष्कळ आहे. दुनिया एका हाताने देते तर हजारो हातांनी घेते, असं ते म्हणतात की अपेक्षेशिवाय कोणीही कोणासाठी काहीही करत नाही, आणि हा पूर्वापार चालत आलेला खेळ आहे.
हे काही आत्ताचं नाही आहे. माणूस म्हटलं की भावभावना ह्या आल्याच. माणूस म्हटलं की त्याला चिकटणारे अहंकार आले. माणूस म्हटलं की गुण, दोष हे सगळं आलं. त्यामुळे हा पूर्वापार चालत आलेला जो खेळ आहे, आशा विकली जाते. आपण किती सुंदर लिहिलेलं आहे बघा, की माणसाला काय असतं, आशा असते. अ, मला हे हवंय, मला ते हवंय, मला ह्याच्यामुळे आनंद मिळतो. मला आपला प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो, आशा असते, की मला कधी ना कधीतरी मला हे जे पाहिजे ते मिळणार आहे. तर ही आशा विकली जाते. आजचं जग हे जाहिरातीचं युग आहे आणि आपण रोज टी व्हीवरती किंवा इतरही प्रसार माध्यमातून आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जाहिराती, आशा विकली जाते, स्वप्न विकली जातात. अशा लोकांपासून लांब राहायला हवं, कारण ते स्वप्नांचा बाजार मांडतायत. आता हे इतकं आपल्या डोळ्यावर, कानावर, मेंदूवर सतत इतकं आदळत राहतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, की आपल्याला जेवढं नेमकं आणि आपल्याला आवश्यक काय आहे हेच आपल्याला समजेनासं होतं. आणि आपण ह्या भौतिक गोष्टींमध्ये, ह्या स्वप्नांमध्ये, स्वप्नांच्या दुनियेमध्ये आपण हरवून जातो आणि आपलं खरं सुख आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळे कवी असं म्हणतो, की हा सगळा जो स्वप्नांचा बाजार जे लोक मांडतात ना, ह्या लोकांना 4 हात लांब ठेवलं पाहिजे. किती सुंदर सांगितलेलं आहे बघा. किती 1959 सालातला हा चित्रपट आहे. म्हणजे जवळपास 59-60 वर्ष झाली. तरीसुद्धा अजूनही त्यामध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान तितकंच प्रभावीपणे आपल्याला भिडतं. कारण ते कालबाह्य झालेलं नाही आणि हे खरं या गाण्याचं यश आहे. जे काळाला पुरून उरतं तेच खरं तत्त्वज्ञान. आणि हे तत्त्वज्ञान या गाण्यातून कैफी आझमींनी सांगितलेलं आहे. अशीच मला भावलेली, मला समजलेली, मला उमजलेली गाणी घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर अर्थात लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये.